नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 35 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र बीएड व त्यासोबत मित्रांनो आपण लॉ सीईटी प्रवेश परीक्षेसाठी मित्रांनो परीक्षा विमुखाची संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. तर मित्रांनो, आपल्याकडे आता शेवटचे परीक्षेचे आता काही दिवस मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत, जे की आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून. तर बरेच विद्यार्थी आपल्याला मॅरेथॉन सिरीज संदर्भात देखील अनेक सारे कमेंट्स पाहायला मिळाले आहेत. तर मित्रांनो, आपण आजपासून जे आहे प्रत्येकी तुमच्या टॉपिक वाईज नुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही सब्जेक्टनुसारचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओमार्फत मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही या ठिकाणी अपडेट वगैरे पाहायला मिळणारे असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलेली नव्हती, ज्या विद्यार्थ्यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम येत होता, तर मित्रांनो आता आपण सर्व काही टेक्निकल प्रॉब्लेम फिक्स केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्र बीएड सीईटी किंवा लॉ सीईटीसाठी जर मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल या परीक्षेच्या उर्वरित दिवसांमध्ये चांगली उत्तम तयारी करण्यासाठी, तर मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ॲपवर आपण जेव्हा मित्रांनो तुम्ही संपूर्ण आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करू शकता. तर सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काही आपण सामान्यांवरचे काही IMP क्वेश्चन्स जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये जे की 100% मित्रांनो महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे असतील. तर यामधला पहा प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय म्हणतो, भारतीय राष्ट्रीय सेना ज्याला आपण INA असं म्हणतो, तर INAच्या राणी लक्ष्मीबाई पलटणीचे नेतृत्व कोणी केलं होतं, जे की खालीलपैकी जे आहे ते कोणी केले होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की लक्ष्मी सहगल यांनी जे आहे ते केलेलं होतं. जी भारतीय राष्ट्रीय सेना आपली ज्याला आपण INA असं म्हणतो, च्या महिला पलटणीचे जे आहे नेतृत्व डॉक्टर लक्ष्मी सहगल यांनी जे आहे ते केलेले होते. पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, पंतप्रधान पीक विमा योजना डॅशमध्ये सुरू झाली, तर कोणत्या वर्षी आहे जे काही पंतप्रधान पीक विमा योजना आहे ती सुरू झालेली आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 2016ला. तर ही जी योजना आहे ती 18 फेब्रुवारी 2016 रोजी जी आहे जी की सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील तिसरा असा आहे, महाराष्ट्रातील स्मार्ट सिटीज मिशनमध्ये डॅशचा समावेश होत नाही, तर कोणत्या शहराचा समावेश जो की स्मार्ट सिटीज मिशनमध्ये होत नाही, तर यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की कोल्हापूरचा जे आहे त्यामध्ये होत नाही. तर स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नागपूर इत्यादी शहरांचा समावेश आहे, परंतु कोल्हापूरचा यामध्ये नाही. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान डॅश हे होते, तर भारताचे पहिले उपपंतप्रधान या ठिकाणी विचारलेलं आहे, तर कोण होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सरदार वल्लभभाई पटेल हे जे आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. तर स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे आहे ते काम पाहिलेलं होतं. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा असा आहे, भारतातील नीळ क्रांती डॅश केंद्रित विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित आहे, जे आपण त्याला ब्ल्यू रिव्होल्यूशन असं देखील म्हणतो. तर कोणत्या जे की केंद्र विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की मत्स्य पालन याशी संबंधित आहे. तर निळी क्रांती जी आहे ही मत्स्य उत्पादन आणि जलसंपत्तीच्या विकासासंबंधीमध्ये आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील सहावा असा आहे, व्ही शांताराम पुण्याच्या कोणत्या सुप्रसिद्ध स्टुडिओशी संबंधित होते, तर व्ही शांताराम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की प्रभात स्टुडिओ. तर सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम हे पुण्यातील ऐतिहासिक प्रभात स्टुडिओशी संबंधित होते. पर्याय नंबर याचं अ त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, जो की सातवा, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान जे म्हणजेच की राजभवन नाही, तर जे अधिकृत निवासस्थान आहे ज्याला आपण राजभवन असं म्हणतो, जे की नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं, जे की सी, अमरावती या शहरामध्ये. तर महाराष्ट्राच्या जे काही राज्यपालांची जी अधिकृत निवासस्थाने आहे त्याला आपण राजभवन असं म्हणतो. तर मुंबई, पुणे, नागपूर आणि महाबळेश्वर येथे आहेत, परंतु अमरावती या ठिकाणी नाही. त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न आठवा असा आहे, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी साजरा केला जातो, तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की 8 सप्टेंबर रोजी जो की साजरा केला जातो, तर दरवर्षी. पर्याय नंबर याचं बी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला नववा असा आहे, समृद्धी मार्ग हा डॅश या द्रुतगती मार्गाने जोडण्याच्या प्रस्तावित आहे, तर जो समृद्धी मार्ग आहे तो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की मुंबई आणि नागपूर. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग आहे. पर्याय नंबर सी. त्यानंतर आपला 10वा प्रश्न असा आहे पुढील,
समर्थ रामदास हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील डॅश एक होते, तर काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की संत कवी होते. तर समर्थ रामदास हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर संत कवी होते. त्यांनी जे आहे दासबोध हा जो आहे ग्रंथ लिहिलेला आहे. आणि मित्रांनो, दासबोध या ग्रंथावर जे आहे अनेक वेळेस प्रश्न जो की विचारण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तर दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असा प्रश्न थोडक्यामध्ये आहे. तर जे आहेत संत समर्थ रामदास यांनी जे आहे थोडक्यामध्ये हा ग्रंथ जो की लिहिलेला आहे. तर कायमस्वरूपी लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये हा वारंवार प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न 11वा, खालीलपैकी केलेल्या रोगांपैकी कोणता रोग हा लसीकरणामुळे प्रतिबंधित केला जाऊ शकतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की यकृत दाह हा जो आहे थोडक्यामध्ये आहे, ज्याला आपण हेपिटायटिस असं देखील म्हणतो. तर हेपिटायटिस हा जो रोग आहे लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे पुढील, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार हा महाराष्ट्राशी संबंधित नाही? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कुचिपुडी हा जो आहे नृत्य प्रकार जो की नाही. तर बाकी सर्व प्रकार लावणी तमाशा हे महाराष्ट्राशी संबंधित आहे. तर कुचिपुडी हा जो आहे कोणत्या राज्याचा आहे? तर हा आंध्र प्रदेश राज्याचा एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. तर पर्याय नंबर याचं अ या, त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न पुढील असा आहे 13वा, खालीलपैकी कोणी जे आहे 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे? तर आत्मीय सभेची स्थापना या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की राजाराम मोहन रॉय यांनी जे आहे ते केलेलं आहे. तर राजाराम मोहन रॉय यांनी 1815 मध्ये कलकत्ता येथे आत्मीय सभेची स्थापना जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 14वा असा आहे, माशरू आणि हिमरू ही महाराष्ट्रातील असाधारण डॅश आहेत. तर ही काय आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वस्त्रे आहेत. तर माशरू आणि हिमरू हे महाराष्ट्रातील जे की विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध हातमाग वस्त्र एक प्रकार आहे. तर एक हातमाग वस्त्र प्रकार आहे. पर्याय नंबर याचं अ, त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न पुढील 15वा असा आहे, 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिशांसोबत झालेल्या बसईन तह डॅश यांनी केला होता? तर कोणी जे आहे यापैकी केलेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बाजीराव दुसरा याने 1802 रोजी जे आहे जे की ज्याला आपण ट्रिटी ऑफ बेसिन किंवा आपण वसईचा तह याला साध्या भाषेमध्ये आपण वसईचा तह देखील म्हणतो आपण, तो जो आहे जो की झालेला होता. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर जे विद्यार्थी आपल्याला बीएड सीईटीचे जे काही टेस्ट सिरीजचे प्रॉब्लेम एरर बद्दल आपल्याला अनेक सारे मेसेज केलेले होते, तर मित्रांनो आपल्या बीएड सीईटीचा संपूर्ण काही प्रॉब्लेम एरर आपण सॉल्व्ह केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिले आहे, त्यामधून आपला संपूर्ण काही टेस्ट सिरीजचा बॅच किंवा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच जॉईन करायचं तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी लॉ सीईटीची तयारी करत असेल तर लॉ सीईटीसाठी देखील आपण स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती रिलीज केलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या परीक्षेची आपण संपूर्ण काही ए टू झेड तयारी करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुमचा उद्याला होणारा खराखुरा पेपरचा जो काही पॅटर्न आहे, फॉर्मॅट आहे, तो संपूर्ण काही त्यामध्ये मित्रांनो अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलेला आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या उत्तम तयारीला लागायचं असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप डाउनलोड करा, त्यामधला आपला कोर्स एनरोल करून घ्या आणि आपले सर्व टेस्ट सोडवा आणि तुम्हाला किती स्कोर येत आहे हे पहा. त्यानुसार मित्रांनो तुमची तयारी जी आहे अजून देखील या 2-3 दिवसामध्ये वाढवू शकता. आणि मित्रांनो आपला प्रत्येक रोजचा येणारा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकी कंप्लीटली पाहत चला, कारण का कोणताही प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट संभाव्यता मित्रांनो जे की दर्शवतो. त्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न जे की 16वा, भारतातील पश्चिम भागात कोणता प्रसिद्ध जे की खेळ हुतुतू म्हणून ओळखला जातो यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, कबड्डी हा जो खेळ आहे जो की ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न आपला 17वा असा आहे पुढील, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा जो की आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 18वा प्रश्न, कोणत्या मेट्रोने भारताचा जो की पहिला मोबाईल तिकीटिंग सिस्टम आरंभ केला यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, मुंबई मेट्रोने जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 19वा आहे, 1873 साली ज्योतिराव फुले यांच्याद्वारे खालीलपैकी कोणती एक संस्था जी की सुरू झाली? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सत्यशोधक समाज ही जी संस्था जी की सुरू केलेली आहे. तर कधी केले होते? तर 24 सप्टेंबर 1873 साली जे की पुणे येथे जे आहे ते स्थापन केलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला, कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय प्रभावाचा शोध जो आहे तो लावला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की हान्स क्रिस्टन ऑस्टेड यांनी जे आहे थोडक्यामध्ये जो की लावलेला होता. त्यानंतर आपला प्रश्न 21वा, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला डॅश असे म्हणतात? त्याला काय म्हटलं जातं? त्याला जे आहे पर्याय नंबर अ, जे की मायोपिया असं जे आहे ते. आपला पुढील 22वा असं आहे, पंडित विष्णू दिगंबर पुलस्कर हे महाराष्ट्राचे डॅश हे होते? तर काय होते?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की संस्कृत पंडित हे होते. त्यानंतरचा प्रश्न आपला 23वा, महाराष्ट्र शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशा संबंधित जे की आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की शेतकरी कर्जमाफी योजना या संबंधित आहे. आणि महाराष्ट्र सरकारने सध्याला रिसेंटली एक महत्त्वपूर्ण शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. त्याचं नाव देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याचं नाव तुम्हाला जर माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, तुमचा जर अभ्यास हा याबद्दलचा झालेला असेल तर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, 22 जून 1897 रोजी चापेकर बंधूंनी ज्यांची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनरचं नाव काय? तर यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं डी, जे की WC रँड असं जे आहे त्याचं नाव होतं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 25वा, गोपाळ कृष्ण गोखले यांनी डॅशची स्थापना केली, कयाची स्थापना जी आहे ती केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटी याची जी आहे ती स्थापना केलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 26वा प्रश्न, ठाणे आणि मुंबई दरम्यान पहिली रेल्वे प्रवास कधी जी की सुरू झाली किंवा कधी धावली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 1853 साली जी आहे ती धावलेली आहे. त्यानंतर 27वा प्रश्न, डॅश वर्षी महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंटने जे आहे कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना करण्यात आली यामध्ये? तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर डी, 1962 जी आहे याची स्थापना झाली. त्यानंतर प्रश्न 28वा, भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी भारतरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगा, यापैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की जाकीर हुसेन हे जे आहे थोडक्यामध्ये होते. त्यानंतरचा 29वा प्रश्न, महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेमध्ये पंडित रमाबाई यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की महिलांचा उद्धार यामध्ये जे की दिलेलं आहे. त्यानंतरचा आपला 30वा प्रश्न, 1564 मध्ये सम्राट अकबर यांनी खालीलपैकी कोणता अन्यायकारक कर जो की रद्द केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की जिजिया हा जो आहे जो की कर केलेला आहे. तर सम्राट अकबरने 1564 मध्ये बिगर मुस्लिम प्रजेवर लादलेला जिजिया हा भेदभाव जो की करणारा कर जो आहे रद्द केला होता. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 31वा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदा क्षेत्रीय ग्रामीण बँका स्थापन केल्या गेल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1975 मध्ये जे की स्थापन जी आहे ती झालेली आहे. तर भारतात पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक ज्याला आपण RRB असं म्हणतो, याची जी आहे 2 ऑक्टोबर 1975 रोजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपला प्रश्न 32वा, सायकलचा ब्रेक दाबून धरून तो रस्त्यावर हलवणे कठीण आहे, कारण कशामुळे आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की लोटन घर्षण हे सर्पी घर्षणापेक्षा कमी असते, त्यामुळे जे आहे जे की कठीण आहे. त्यानंतर आपला 33वा प्रश्न, नागपूर जिल्ह्यातील उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जिथे वाकाटक राजा प्रवर्षण दुसरा याची राजधानी जे की सापडली होती? तर त्याचं ठिकाणाचं नाव, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की मानसर हे जे आहे त्या ठिकाणाचं नाव आहे. त्यानंतर 34वा प्रश्न, महाराष्ट्रात 1974 मध्ये डॅश यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला नाव पाणी पंचायत असे होते, तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विलासराव साळुंखे यांचे जे आहे आंदोलनाला पाणी पंचायत हे जे आहे नाव दिलेलं होतं. तर 1974 मध्ये महाराष्ट्रात जलसंधारणासाठी विलासराव साळुंखे यांनी जे आहे पाणी पंचायत ही जी आहे चळवळ सुरू केलेली होती. त्यानंतर 35वा प्रश्न, स्निग्ध पदार्थाचा संचय करणाऱ्या ऊतीचं नाव सांगा, त्याला कोणती ऊती असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, ज्याला आपण अँडीपोज ऊती असं म्हणतो. त्यानंतरचा आपला 36वा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट कुठे स्थित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, रायगड या ठिकाणी जे की स्थित आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट ज्याला आपण NISM असं म्हणतो, तर नवीन भव्य आणि कॅम्पस जे की पात्रगंगा जिल्हा रायगड या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला 37वा प्रश्न, भूदान चळवळ सुरुवात कोणी केली यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की विनोबा भावे यांनी जी आहे ती केलेली आहे. तर कधी केली असा प्रश्न आल्यास 1951 मध्ये जे आहे तेलंगणातील पोचमपल्ली येथून भूदान चळवळ जे की सुरू केली होती. त्यानंतर 38वा प्रश्न, कोणत्या तारखेला मोदी सरकारने चलनबंदी जाहीर केली होती? चलनबंदी जे की आपण नोटबंदी असं देखील म्हणतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी जे आहे थोडक्यामध्ये 500 आणि 1000च्या नोटा जे की बंद करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आपला 39वा प्रश्न, 1873 साली पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतर आपला प्रश्न 40वा, मुकनायक हे वृत्तपत्र कोणी प्रकाशित केले? तर यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे ते केलेलं आहे. तर कधी केलेलं आहे असं विचारल्यास 31 जानेवारी 1920 रोजी जे आहे जे की सुरू केलेलं होतं. त्यानंतरचा आपला 41वा प्रश्न, दिल्लीतील कुतुब मिनार कोणी बांधला यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कुतुब उद दीन ऐबक यांनी जे आहे जे की बांधलेला आहे.
त्यानंतर आपला प्रश्न पुढील 42वा, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, डॉक्टर B.R. आंबेडकर हे जे आहे थोडक्यामध्ये होते. त्यानंतरचा आपला पुढचा 43वा प्रश्न, क्षेत्रफळा दृष्टीने खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे? तर क्षेत्रफळाने म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गोवा हे स्टेट आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या काय आहे किंवा किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 19. तर महाराष्ट्र राज्यासाठी राज्यसभेची एकूण 19 जागा जे की राखीव आहेत. त्यानंतर आपला 45वा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या क्रिकेटपटू हा 1974 मध्ये भारताच्या पहिल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचा कर्णधार हा होता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ए, जे की अजित वाडेकर. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 46वा असा आहे, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर भारतीय संविधान जे आहे, जे संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी आहे राज्यघटना जी की स्वीकारलेली होती, म्हणून पर्याय नंबर अ उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न पुढील आपला असा आहे, भारतातील कोणत्या व्हाईसरायने लोकशाहीचा मूलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय असं सुचवले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की लॉर्ड रिपन यांनी जे आहे जे की सुचवलेलं होतं या व्हाईसरायने. त्यानंतर आपला 48वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई कुठे झाली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की प्रतापगड या ठिकाणी झालेली होती. त्यानंतरचा प्रश्न 49वा, भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राजचा समावेश डॅश मध्ये केला गेलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की राज्यसूची यामध्ये जे आहे ते केला गेलेला आहे. त्यानंतर प्रश्न 50वा आपला, कावीळ झाल्यावर कोणत्या अवयवावर परिणाम होतो यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की यकृत यावर जो आहे याचा मुख्यतः परिणाम होतो. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण आपल्या या भागात पाहिलेले आहे. जर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये सोडवायचे असतील तर लगेचच्या लगेच तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना काही अडचण येत असेल त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मेसेज करून संपूर्ण काही मदत घेऊ शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.